छत्रपती संभाजीनगर शहरात शहर पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई केली आहे। मानवी आरोग्यास घातक ठरणारे आणि नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंधित कोडाईन कफ सिरपची विक्री करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केलाय। या कारवाईत तिघांना अटक करण्यात आली असून एकूण 96,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की बीड बायपासवरील अब्रार कॉलनी येथे काही तरुण डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मानवी आरोग्यास घातक असलेल्या नशाचे सिरपची अवैध विक्री करत आहेत। या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला। या कारवाईत 76,000 रुपये किमतीच्या कोडेलाइन कफ सिरपच्या एकूण 190 सीलबंद बाटल्या हस्तगत करण्यात आल्या। तसेच 20,000 रुपये किमतीचे 2 मोबाईल फोन असा एकूण 96,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून या प्रकरणी शेख आबेद, शेख नवाब, सय्यद अखिल, सय्यद काझी हुसैनी, शेख अरबाज, शेख फिरोज या तिघांना अटक करण्यात आली आहे। तर चौथा आरोपी अदनान कापडिया राहणार अहमदाबाद, गुजरात हा अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेतात। तर अटक करण्यात आलेल्या आरोपींनी कबुली दिली आहे की त्यांनी हा माल गुजरातच्या अदनान कापडियाकडून मागवला होता। स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ते नशेचं सिरप शहरात विक्री करण्यासाठी साठवून ठेवत असत। या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात NDPS ऍक्ट आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप काळे आणि त्यांच्या पथकाने केली आहे।